विशाल दादा येणार नाही असं का सांगणार तुला मारू ना महत्वाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिलात त्याबाबत तुमचे आभार। आज आपल्या या कॉलनीच्या विकासासाठी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा पार पडत आहे। आपले तिन्ही नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे। आपले लाडके नगरसेवक माननीय श्री हा विजय मार्गी लावला आणि त्या कार्यक्रमाचे उद्घाटन हार्दिक स्वागत करतो। माननीय नगरसेवक फंडातून पहिल्या कामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते साहेबांच्या हस्ते तसेच राजेश नाईक साहेब संजय बजाज साहेब यांच्या उपस्थित होत आहे। साहेब हे आजचं काम छोटं आहे, फक्त 25 लाखाचं उद्घाटनाचं काम आहे, पण आमच्या तिन्ही नगरसेवकांची इच्छा होती की पहिल्या कामाची सुरुवात ही जयंत पाटील साहेबांच्या हस्ते विशालदादांच्या हस्ते व्हावी आणि तुम्हाला 4 दिवसामागं मी कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही नकार दिला नाही, लगेच आला त्याबद्दल कॉलनीच्या वतीने आणि आम्हा तिन्ही नगरसेवकांच्या वतीने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। सांगलीवाडीतील लोकांनी भरघोस मताने आम्हाला निवडून दिलं, तसंच या कॉलनीने आम्हाला 100% मतदान केलेलं रेकॉर्ड आहे या कॉलनीचं आणि त्यांचा कुठलाही शब्द आम्ही पडून देणार नाही। साहेब फक्त एकच विनंती आहे की या भागात जवळपास 3-3.5 हजार लोक राहतात आणि आपण गेल्या 6-7 वर्षापूर्वी कापडणीस साहेब होते त्यावेळेला इथं व्हिजिट केली होती आणि पंपिंग स्टेशनचा विषय होता, ते काम पण मार्गी लागलं, पण सत्ता बदलल्यानंतर परत ते रखडलेलं आहे आणि आम्ही सांगलीवाडीतल्या नागरिकांना शब्द दिलाय या येणाऱ्या 5 वर्षात हे काम आम्ही पूर्ण करेन आणि यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय आणि तुम्ही या कामात लक्ष घालून आमची विनंतीला मान देऊन हे काम पूर्ण करा, म्हणजे सांगलीवाडीतलं जवळपास 70% कामच संपून जाते आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही इथून पुढे पण लोकांना जो शब्द दिलाय त्या पद्धतीने काम करत राहील। आज या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद। विशाल दादांच्या फंडातून झालेलं आहे, दोन्ही कामात होणार आहेत, तर प्रस्तावित गार्डनचं पण काम आम्ही इथं धरलेलं आहे। जवळपास या कॉलनीचे या वर्षभरात 100% काम पूर्ण होईल, म्हणजे की काही काम शिल्लक राहणार नाही आणि असं आम्ही एक टप्पा करत प्रत्येक प्रस्तावित काम पूर्ण करत चाललेलो आहे। थोडं मागे